सलामीला आलेत. सुशांत गायकर गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्राईकवर परेश कडके. मागच्या सामन्यामध्ये 16 चेंडूमध्ये 50 धावा करणारा, 15 चेंडूमध्ये 50 धावा केल्या तो परेश कडके असेल स्ट्राईकवर. वन मॅन आर्मीसारखा कित्येक स्पर्धेमध्ये एकटा बरसला आहे. रोडपाली संघ यंदाच्या मोसमामध्ये ना खऱ्या अर्थानं मी बऱ्याच ठिकाणीही सांगितलं, रोडपाले आणि कानपूर या दोन संघ मला खूप आवडीचे बनले. कारण ज्याप्रमाणे दोन्ही संघांनी भरीव कामगिरी केली, गोलंदाजी एक ब्रह्मास्त्र राहिला आहे दोन्ही संघांचा. कारण कानपुरी संघानं तर स्वर्गीय रतनबुवा चषकमध्ये सुद्धा आपला गुणवत्ता सिद्ध केली, प्रथम क्रमांक आपल्या लॉर्ड्समधला फटकावला. ही आपल्यासाठी पनवेलकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यांचंही विशेष कौतुक. आणि रोडपाली संघ त्यांना एंट्री का घेतली नाही, का मिळालं नाही, हा प्रश्न राहील. पहिल्या चेंडूवर तडाखा सुरू, षटकार. यांचा मात्र मंचाकडे आगमन होतोय. JNS बिल्डरचा सर्वे सर्वा JNS बिल्डरचे सर्वे सर्वा यांचं मंचाकडे आगमन होतोय. मनपूर्वक स्वागत स्वागत आणि स्वागत. हा फटका फसलाय. परेश कडकेची बहुमूल्य विकेट इथे मात्र सुशांत मिळवतोय. पहिला चेंडूवर प्रहार जरूर झाला, पुढच्या चेंडूवर पलटवार केला आणि महेश पाटील यांच्या खुशी चेहऱ्यावरती पाहतोय. आनंद गगनात मावेना. नक्कीच नक्कीच, कारण दोन्ही संघ महेशदादा पाटील हे पॅक करतायत. बऱ्याच वेळेला रोडपल्ली संघाला पॅक केलाय, त्याच्यामुळे इकडे आड इकडे वीर, परंतु आज पैसा नेरे संघावा लागलाय, हेही महत्वाचं आहे. तर JNS बिल्डर्स यांचा सर्वे सर्व आदरणीय JNS बिल्डरचे सर्वे सर्व यांचा मंचाकडे आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत. मागच्या सामन्यामध्ये 50 ओलांडणारा हा खेळाडूला मात्र सुशांत गायकरनं कमालीचा ट्रॅप केला. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला जरूर परेशनं, पुढच्या चेंडूवर मात्र ट्रॅप करत केला बाद. सलग 3 चेंडूवर 3 विकेट्स, म्हणजे विकेट हॅट्रिक किंवा मेडल षटक जर टाकलं तर मात्र जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स नेरे संघाचे पॅकर्स महेशदादा पाटील पारगाव यांच्याकडून तब्बल 1000ची बक्षीस दिली जाईल. जोपर्यंत पॅकर जिवंत आहेत ना तोपर्यंत सगळे टुर्नामेंट जिवंत राहतील. कारण किती लाखाच्या मॅचेस होऊ दे, पॅकरमध्ये क्षमता आहे. या दरम्यान मंचाकडे आगमन होत आहे, ज्यांच्या उत्सुकतेने आम्ही खऱ्या अर्थानं वाट पाहतो ते आदरणीय JNS बिल्डर्सचे सर्वे सर्वा या आदर्श व्यक्तिमत्वांचं आम्ही करतोय स्वागत. वेलकम वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय JNS बिल्डरचे सर्वे सर्वा यांचं मंचाकडे आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. वेलकम. प्लीज कम हैव अ सीट. आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाता है. तहे दिल से आपका शुक्रगुजार किया जाएगा कि आप इस टूर्नामेंट में आए. तडाखा सुरू आहे. एक तेरी तो एक मेरी. मी म्हटलं होतं की संधी मिळणं गरजेचं आहे. मागची संधी मिळाली, संधी वाया गेली, पुढची संधी येऊन दाराजवळ ठोकावत राहिली आणि पिंटूने मात्र दाखवला हा खणखणी, चिंटूने दाखवला हा चौकार.
शशी जाधव नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होताना मागच्या सामन्यात फलंदाजीला का आला नाही हा प्रश्न जरूर विचारला गेला, परंतु धावा चांगल्या जमवल्या परेश कडकेनं आणि तो संघ मात्र रेडी होतोय. प्रत्येक गाव आणि प्रत्येक गावाचा खेळ काही काणी बरेच वर्ष संघामध्ये काढले आहेत. नवीन खेळाडू उत्सुकता सागर पाटीललाही ती उत्सुकता आहे, कारण रोडपळ संघामध्ये कित्येक वर्ष सागर पाटीलला खेळताना पाहतो आणि आजही या संघाला एक संघ एकत्र ठेवण्याची कामगिरी सागर पाटीलने केली आहे आणि त्याने संघामध्ये खेळावं लागतं, कारण नवीन पोरं सागरदादा तुम्हाला निर्माण करावी लागतील. स्वतःचा खेळ तर बहारदार आहे यात मात्र शंका नाही. वाव क्या बात, सचिन मोरेचा हा चेंडू भिंगरी गद फिरला आणि बबूलला मात्र त्यानं फिरवलं. गोलंदाजीदार आहे नेरे संघामध्ये तीळ मात्र शंका नाही. म्हणजे महेशदादा पाटील जेव्हा संघ निवडतात गोलंदाजीवर निवडतात की काय, कारण या मोसमामध्ये गोलंदाज मिळणं कठीण आहेत आणि या दोन संघाकडे गोलंदाजी खूप धारदार आहे. सचिन मोरेची भरीव कामगिरी नेरे संघाला प्रत्येक स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. सचिन मोरे लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव, मागच्या सामन्यात लागोपाठ 4 चेंडू निर्धाव त्यांनी टाकले. अनिल मेहर साहेब पारगाव यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आगमन करायचं आहे. आदरणीय अनिलजी मेहर. फेकी मात्र येते सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि या 2 धाब्यांनी धावफलकावर धावा लागत आहेत. त्या तब्बल 12 धावा. बबूल ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला शशी जाधव. तिसरा चेंडू टाकून झालाय. पहिलं 2 निर्धाव, नंतर मात्र या चेंडूवर 2 धाव. फुलटा चेंडू फरदा वेगानं आणि तिथे मात्र मोठा फटका कन्वर्ट नाही करू शकला. सिंगल मध्ये कन्वर्ट करण्याचं धारिष्ठ दाखवायचं होतं जरूर, पण तो रोखून धरला. धाव मात्र मिळाली फक्त आणि फक्त 13वर मजल मारलं जाते. धाव फलकावर धावा फार वेगाने बरसत नाहीयेत. हा फटका चांगला आहे, या धावा देऊन जाईल. शशी जाधवच्या बॅटमधून हा तडाखा आपण पाहिला आणि इथे मात्र ठोकला गेला हा खणखणीत चौकार. वाईट स्पीड विकेटच्या मधून हा चांगला चौकार पाहिला शशी जाधवच्या बॅटमधून. अखूर टप्प्यात चेंडू दिशा दिली आहे, रिकामी जागा हेरली आहे. खराब चेंडू होता हा. चेंडू जाऊन सरळ आदळला सीमा रेषेच्या बाहेर जो स्क्रीन लगावला त्या स्क्रीनवर आणि अशा प्रकारे या चेंडूला आला षटकार. जणू काही नेरे संघाच्या गोलंदाजांना सवय लागली आहे. पहिले 3 चेंडू चांगले टाकायचे, 4 चेंडू चांगले टाकायचे, नंतर मात्र फटकेबाजी खायची आणि तीच फटकेबाजी मिळतीये. या चेंडूवर धावा आल्या तब्बल 6 आणि धाबांवर धावा लागल्या 23 धावा. दुसऱ्या जगात प्रगतीपथात धावा चांगल्या बांधतायत, कारण उत्तरार्धामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी आहे, त्याच्यामुळे धावा चांगल्या आहेत. 2 षटकाचा खेळ संपला. पंच सचिन मोरला कदाचित चेंडू टाकायचे होते काय, परंतु पंचांचंही काम आहे, कारण ते आपल्याला द्यावं लागेल प्लीज. षटक मात्र संपलं आणि गोलंदाजानं चेंडू नाही मोजत. गोलंदाज शक्यतो गोलंदाज चेंडू का मोजणार, परंतु अंतिम चेंडूला आला षटकार. चला चला पंच सामना सुरू करा चला. येस येस 2 पंच लाईव्ह स्कोरर सगळे बॉल मोजतायत. 2 षटकांचा बाद विकेट संपला. फलंदाज बाद झाला तो म्हणजेच 2 आणि त्यावर धावप्रकार धावा लागल्या 23 धावा. 2 षटकांच्या 23 धावा. धन्यवाद डीजे. आदित्य मस्कर गोलंदाजच्या मार्कवर बबूल ऑन स्ट्राईक. धावफलकावरच्या धावा गरजेच्या होत्या, त्या धावा लगावल्या गेलेत. चांगली गोलंदाजी होत असताना अचानक गेअर बदलणं, चांगली फटकेबाजी पाहिली शशीची. बबूल चांगला खेळतोय. परेश कडकेने 1 षटकार जरूर दाखवला, त्यानंतर परतलाय, परंतु 23 धावा इज नॉट अ बॅड स्कोर इन 2 ओव्हर्स. त्याच्यामुळे या 2 षटकामध्ये चांगल्या धावा लगावल्यात.
लोअर फुल टच चेंडू दिशा दिली जाईल. पुन्हा एकदा शतरक्षक मात्र हेरलं जाईल. सुंदर शतरक्षक पाहतोय आपण तिथे. इथे मात्र पंचांचा इशारा येईल. सरळ 4 धावा. सचिन मोरे चेंडूला सीमारेषेच्या आत नाही रोखू शकला, त्याच्यामुळे धावा मात्र आल्या. तब्बल 4 ह्या धावा बनतायत. 27 धावा. चांगली धावसंख्या बनताना पाहतोय. माजी सरपंच आदरणीय महेंद्र पाटील साहेब, त्याचा माजी सरपंच कवी तारेकर साहेब आणि विजयजी पाटील साहेब या मान्यवरांचं मंचाकडे आगमन होते. मनपूर्वक स्वागत. सगळं बिनसलं जात आहे. गोलंदाजीची लक्तर वेशीवर टांगताना पाहतोय बबूल. आता मात्र आपला बॅटचा तडाखा दाखवतोय. आदित्य मस्करला ठोकतोय षटकार. तेहतीस धावा. तडाखा चांगला आहे पण फटका फसलाय असं म्हणेन मी. झेलच्या पर्यंत आशिष जरूर पोहोचला परंतु झेलला कन्वर्ट नाही करू शकला. चेंडूपर्यंत पोहोचला. झेल जवळपास हातामध्ये आला. बराच दूरवरचा प्रवास त्यानं केला. भरदा वेगानं धावला परंतु चेंडूला झेलमध्ये कन्वर्ट नाही करू शकला. त्याच्यामुळे सुटला झेल. धाव मिळाली 1 बबूलला आणि 34 वर मजल मारली जाते. 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 34 धावा धापलकरती लागत आहेत. सुनील मोक्का साहेब, कवी तारेकर साहेब, विजय पाटील साहेब आणि अनिल मेहर साहेब यांना विनंती करते की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. ओटू दिनेश बंधू सर. तर मान्यवरांचं आगमन, त्याचबरोबर JNS बिल्डरचे सर्वेसर्वा यांचंही आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. बॅटची आतली कडा लागली जाते. शॉट फाईन द्यायला चेंडू जाईल. शतरक्षक चेंडू उचलेल फेकेल. तत्पूर्वी 1 धाव मात्र शशीनं अगदी सहज घेतली. एक धाव्याने 35 वर मजल मारली जाते. 35 धावा. 35 धावा धापलकावर लागत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आदित्य मस्कर ज्याने मागच्या सामन्यात उत्तम फलंदाजी केली आणि फलंदाजीच्या आधारावरती मात्र सामन्यामध्ये तो सामनावीर ठरलाय. इथून 1 पाऊल पुढे टाकायचं आहे आणि आणखीन एक लढत लढायची आहे. एक उंच ट्रॉफीज आपण पाहतो. सुंदर चेंडू. पण चेंडू धावा किती बरं असतील. डीप थर्डमॅनच्या दिशेने तैनात आहे जरूर. चेंडू येईल उचलेल फेकेल. ब्लॉक होलचा चेंडू परफेक्ट यॉर्कर होता. यॉर्करला खेळून काढला. दिशा दिली. चेंडू गेला डीप थर्डमॅनच्या दिशेनं. धावा मात्र येत आहेत. 2 धावा. या 2 धाव्यानं धापलकावर धावा लागत आहेत. 37 धावा. चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत ती म्हणजे आर्य एंटरप्राइजेस रोडपाली संघानं. जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स नेरे संघ. गोलंदाज आदित्य. हा फटका चांगला आहे. स्लॉट मध्ये चेंडू फिरकावला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा मात्र लाजवाब फटका पाहतोय. येतो षटकार. षटकामध्ये 43 धावा. चांगला आव्हान उभं केलंय. 3 षटकामध्ये 43 धावा धापलकर लागत आहेत. आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवर बाली म्हणजेच प्रवीण चोरगी येईल. परंतु या 2 फलंदाजांनी मात्र परेश कडके परतल्यानंतर जो काही ताबा या सामन्यात घेतला, जबाबदारी जी काही आपल्या खांद्यावरती घेतली लिलिया मात्र पेळली. ज्याप्रमाणे शशी असेल बबूल असेल या दोघांचा खेळ बहारदार तर होतोच आणि इथेही मात्र पुन्हा एकदा बहारदार करताना 43 धावा धापलकरती लागतात. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा किती जोडल्या जातील. बालीसारखा दिग्गज गोलंदाज पण मागच्या सामन्यात बालीनं चांगला सपाटून मार खालाय. 18 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. तोच बाली म्हणजेच प्रवीण चोरगे असेल गोलंदाजीच्या मार्कवर, तर शशी जाधव ऑन स्ट्राईक. टप्प्याचा चेंडू अगदी साधा सोपा चेंडू सापडला. रडारमध्ये आला. मनगटी फटका दाखवला आणि मिड विकेटच्या सीमारेषे बाहेर फेकला षटकार. सुमित तारेकर यांचं आगमन झालेलं आहे. सरसे स्वागत. पराग मोकाल आणि सुमित तारेकर यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी मोबाईल आहेत. हार्दिक अभिनंदन. दिनेश बंधू बघा आगले उगले बक्षीस पाहतो आपण. मोठ्या धावा.
उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजासाठी मात्र सुमित तारेकर आणि पराग मोकल यांच्याकडनं पराग गणेश मोकल आणि सुमित बलराम तारेकर यांच्याकडनं मोबाईल देण्यात आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही सरचे स्वागत करतोय सुरभी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलप चषकामध्ये. पंचावन्न धावा लागोपाठच्या 2 चेंडू शशी जाधव ठोकले षटकार. मोठी धावा 2 षटकार आणि हा तडाखा तिसरा. थर्ड इन अ रो. इट्स अ मायटी 6 रन्स अगेन. तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार शशी जाधवच्या बॅट मधून. एकसष्ट धावा. चेंडू पडला खाली राहिला. पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार मोठे दाखवले त्याच्यामुळे आव्हान मोठं बनलंय जरूर. अतिशय सुरेख फटकेबाजी राहिली आहे शशीची कारण प्रवीण सारख्या गोलंदाजावर सलग 3 चेंडूवर 3 षटकार त्यांनी ठोकलेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. अंतिम षटकातील हे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आर्यन म्हात्रे उत्तम गोलंदाजाची भूमिका निभावताना आपण पाहतोय. हा फटका एक्स्ट्रा कवच्या दिशेने गेलाय. क्षेत्ररक्षक आशिष तिकडे तयार आहे. फेकी येते तत्पूर्वी मात्र फेकी आली खराब. धावा आल्या तब्बल 2 धावा आणि 2नी 63 धापलकर धावा लागतात. अंतिम चेंडूवर धावा किती येतील. शशी जाधव मोठा फटका दाखवेल की बालिता निर्धाव टाकेल. 63 धावा धापलकर ऑलरेडी लागलेत. येणाऱ्या अंतिम चेंडूवर काय घडेल. हाही फटका चांगला आहे. हाही फटका चांगला आहे. सीमारेषा बाहेर लॉंगॉनच्या मधून ठोकला गेला चौकार. याही षटकामध्ये बहुमूल्य धावा जोडल्या गेल्या. धापलकर धावा लागल्या 67 धावा. या षटकामध्ये तब्बल 24 धावा धापलकर द्यायला. त्यामुळे 24 चेंडूंनी 68 धावांचा भला मोठा पाठलाग करायचा आहे. मागच्या सामन्यामध्ये 5 षटकामध्ये याहीपेक्षा कमी धावांचा पाठलाग होता. परंतु नेरे संघाला आता एक ताकदवान गोलंदाजासमोर मात्र ताकदीचा खेळ दाखवावा लागणार आहे. 24 चेंडू 68ची गरज. काय घडतंय काय बिघडतं ऐकूया रिवालजी मात्रे सर यांच्या गोडवाणीतून. तर मान्यवरांचं इथं आगमन झालंय. त्यांचं स्वागत आपण आयोजकांच्या वतीने करूया. तर नक्कीच आपण व्यासपीठावर पाहतो जीएनएस बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर्स दिलीपजी छाफरिया सर येथे उपस्थित आहेत. दिलीप सरांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांचं शुभ सन्मान केलं जाईल. व्यासपीठावर जीएनएस ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड भरारी घेणारे आदरणीय सन्माननीय दिलीपजी छाबरिया यांचं इथे शुभ सन्मान केलं जाईल. या साहेब प्रेजेंटेशन बॉक्स मध्ये तुमचा यथोचित मान सन्मान केला जाता है. सर आइए, आपका बिल्कुल तहे दिल से शुक्रगुजार हूँ. यहाँ प्रेजेंटेशन बॉक्स में आइए, आप आए और इस सिरवी इंफ्रा बिल्डर्स एंड डेवलपर्स ट्रॉफी की शोभा बढ़ाई इस मंच पर आके. वो चीफ गेस्ट है मिस्टर जीएनएस ग्रुप एंड डेवलपर्स दिलीप जी छाबरिया. मोस्ट वेलकम. दिलीप जी छाबरिया जीएनएस ग्रुप अँड डेव्हलपर्स प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शुभ सन्मान करत असताना आमचे मान्यवर अर्थात आमचे आयोजक कमिटी अंश हॉटेलचे मालक आपण पाहतोय. त्यानंतर आमचे त्यांच्या समवेत सुमित बलराम तारेकर आणि पराग गणेश मोकल यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी ब्रँडेड मोबाईल आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. Dilip Ji Chhabariya, the chief guest, honorable chief guest, Mr. Dilip Ji Chhabariya, GNS Groups and Developers. Most welcome, sir. बिल्कुल इस प्रतियोगिता की रौनक बढ़ाई आपने यहाँ पे आके. इस मंच के बहुत ये बढ़िया ट्रॉफी और बिल्डर्स एंड डेवलपर्स जाने की GNS ग्रुप के ये बहुत ही बड़ी हस्ती है.
यहाँ पे आपको देखने को मिल रहे दिलीप जी छाबरिया। मोस्ट वेलकम सर, बिल्कुल आप अपना कीमती वक्त इस प्रतियोगिता के लिए दिया, इस टूर्नामेंट के लिए दिया। यह हमारी टीम, यह आयोजक टीम कभी भी नहीं भूलेंगी, आपकी जगह हमारे दिल में है। तो चलो दोस्तों, दिल दिमाग लेके चलते हैं मैदान की ओर, जहां तक मुकाबला शुरू है। शेष है, एक तरफ है रोडपाली टीम तो दूसरी तरफ नेरे टीम। 68 रनों का यहाँ पे टारगेट सेट किया है। बिल्कुल हमारे मेहमान इस मंच के ऊपर इस मैच का आनंद लुत्फ उठाते हुए जीएनएस ग्रुप के दिलीप जी छाबरिया। ये ट्रॉफी ही है सिरवी इंफ्रा बिल्डर्स एंड डेवलपर्स, यानी कि बहुत बड़ी ट्रॉफी, 3 दिन का ये बिल्कुल टूर्नामेंट। आज मेगा फिनाले, फाइनल डे। सभी दर्शकों का करते हैं फिर से स्वागत। जाऊया मराठीच्या दुनियामध्ये पुन्हा एकदा या मॅचकडे। अर्थातच एका बाजूला आहे आर्य 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली आणि त्यांच्या विरोधात श्रेया एंटरप्राइजेस, जय हनुमान जय बजरंग बलिनेरे। यास गेम इज ऑन। महेश पाटील एका बाजूला, दत्ता शेठ मुंगाजी, हे दोन्ही पॅकर्स आणि या दोन्ही पॅकर्स मधला हा बॅटल पाहायला मिळेल या संघामध्ये। करायचे आहेत 68 4 षटकांचा खेळ। गेम इज ऑन। गोलंदाज शशी जाधव, पहिला हाच बॉल, फुल्लर लेनचा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळलाय। बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो ज्या पद्धतीनं प्रवीण बाली, प्रवीण सोरगे, ज्याला बाली या नावानं ओळखलं जातं। आणि आता मात्र ज्या पद्धतीनं रामायणामध्ये आपण सुग्रीव बाली यांना पाहिलं, एक ताकदवान बजरंग बली, आणि बाली मात्र पहिली 1 रन कंप्लीट करतोय। हा चांगला खोलवर पद्धतीचा बॉल शशीचा खणून काढलाय, खोदून काढलाय, वाईडिश लॉंग ऑन कडे जाईल, सिंगल रन्स। 1 धाव आली आहे। संघाची धावसंख्या टोटल 2। फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस। शशी जाधव फर्स्ट ओवर दुर्वारी छोर से गेंदबाजी के लिए तैयार। यह बिल्कुल हाफ ट्रैकर का गेंद खेला है, स्ट्रेट ड्राइव, चकमा खा गए यहाँ पे फील्डर्स और गई गेंद हाथ से निकलती हुई। ये आया चौवा, 4 रन्स। विनंती करतोय की आपण पराग मोकल आणि सुमित तारेकरचं स्वागत करायचं आहे की ज्याने आपल्याला या आयोजनामध्ये फलंदाज आणि गोलंदाजासाठी 2 मोबाईल दिलेत। नक्कीच स्वागत करूया आपण। 1 ओव्हर झाल्यानंतर सागर पहिला ओव्हर सुरू आहे। सुमित तारेकर यांचं नक्कीच कौतुक करूया। फुलर लाईनचा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेने क्षेत्ररक्षक तोच आहे, फ्लाय झाला होता चेंडू। परेश कडके त्या ठिकाणी आहे। खूप चांगलं क्षेत्ररक्षण परेशचं पाहायला मिळालं। एक सिंगल आली आहे। संघाची धावसंख्या 1 न वाढते, टोटल जाऊन पोहोचते 7 या कड्यावर। 7 रन्स, 7 धावा धावफलकावर। हा चांगला चेंडू होता, जसा पद्धतीचा फुटवर्कचा वापर करत खेळण्याचा प्रयत्न केला होता। अगदी खोलात बॉल फेकला शशी जाधव। हॅलो, पार्वती मेडिकलचे सर्वेसर्वार अविनाश पाटील साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत। लास्ट बॉल आडव्या बाटने खेळला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर आणि मिड विकेट एरियाकडे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी। मिळेल फक्त बालीच्या बॅटमधून ही 1 धाव। पहिल्या ओव्हरमध्ये शशी जाधवचा अतिशय चांगला ओव्हर पाहायला मिळाला। धावा फक्त लागलेत 9। फर्स्ट ओवर कंप्लीट, 9 धावा धावफलकावर। 1 ओवर के बाद कुल मिला के स्कोर कार्ड के ऊपर आए हैं 9 रन्स, यानी विदाउट लॉस, बिना कोई विकेट की नुकसान। जीत करावकर साहेबांना विनंती करतो की आपण पराग मोकल आणि सुमित तारेकर साहेबांचं स्वागत करायचं का त्यांना जायचं आहे, तर आपण त्यांचं स्वागत करायचं कारण त्यांनी आपल्याला फलंदाज आणि गोलंदाजासाठी मोबाईल दिलेले आहेत। पराग गणेश मोकल आणि सुमित बलराम तारेकर या 2 मान्यवरांचा यथोचित मान सन्मान व्हायला पाहिजे आयोजकांच्या वतीने। क्या बात है, क्या बात है, खूप चांगलं खरं तर योगदान आहे। बघा सुमित तारेकर आणि पराग मोकल कडून 2 मोबाईल, फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीर बायसिकल आणि 13,000ची ब्रँडेड गॉगल।
निखिल ऑफ्टिक यांच्याकडनं. म्हणजे खेळाडूंना इथे मात्र खूप चांगली पर्वणी आहे. खेळाडूंना खूप चांगली म्हणून या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला बक्षिसं पाहायला मिळत आहेत. ते आदरणीय सुमित तारेकर आणि पराग मोकल यांचा शुभ सन्मान केला जात आहे आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं. बॅक टू क्रिकेट. सेकंड ओव्हर अनिकेत घेऊन येतोय. समोर बाली. हा चेंडू पाडवर आदला. यस, लेग बिफोर द विकेट. 3 स्टंपच्या मध्ये सापडलाय. पिचिंग चेक केली आणि प्रवीण चोरगेला पाय चित इथे मात्र बाद केलाय. तारेकर आणि पराग मोकल यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आपण पाहतो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होताना आमचे सर्व आयोजक कमिटीच्या वतीनं. मिलिंद म्हात्रे ज्या पद्धतीनं आपण संकेत नाईक, समीर भोईर, जीत करावकर सर्व आमच्या आयोजन कमिटी, त्यामध्ये प्रशांत भोईर यांच्या वतीनं हा शुभ सन्मान आपण पाहतोय. रोहिदास नाईक असेल, निखिल नाईक, विशाल पाटील, समीर भोईर, जीत करावकर आणि हरीश केदारी सर्व आमच्या आयोजक कमिटी आलेल्या पाहुण्यांचं करतात स्वागत. परंतु इथे मोठी विकेट मिळाली. प्रवीण चोरगे नामक फलंदाज हार्ड हिटर बॅट्समन बाद झालाय आणि त्याच्या खेळीचा विचार केला तर प्रवीणनं एक चौकार मात्र ठोकला आणि लवकरात लवकर बाद झाला. न्यू बॅट्समन डावखुरा फलंदाज मैदानात आदित्य म्हस्करी, नेट नंबर 3. हा आदित्य देखील महत्वाचा खेळाडू आहे. फटका फसलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक शशी जाधव जेल सोडणार नाही. एक पुराणा चावल अनुभवी क्रिकेट खेळाडू टिपतोय जेल आणि इट्स अ बिग विकेट. आदित्य म्हस्कर बॅक टू द आउट. इथे मात्र आणखी एक गडी बाद, म्हणजे एकामागून एक असे 2 गडी बाद झाले. 2 बाद. धावसंख्या धावफलकावर फक्त 9. 68 धावांचं लक्ष. आता आर्य 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीम हवी होताना पाहायला मिळते. इथे बॅटचा स्पर्श झाला होता. व्हेरी गुड फिल्डिंग. अगदी फर्स्ट स्लीपचा जो क्षेत्ररक्षक आहे खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघा. चेंडूनं टर्न घेतलं होतं. गुड्डूच्या हातामध्ये चेंडू अगदी झपकन आला. तिथे मात्र 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 10. सुशांत न्यू बॅट्समन एक सिंगल काढून इथं स्ट्राईक रोटेट करतोय. साथी फलंदाज सचिन मोरेला आपण पाहतोय. आता स्ट्राईकला बॅट्समन येतोय. अनिकेतच्या पुढील बॉलचा समाचार करेन. अनिकेत बघितलं ना तर चेंडूला अगदी लेग ब्रेक प्रकारे चेंडूला वळण देतोय. फुल्लर लेनचा बॉल, फुल टॉस, पंचिंग स्ट्रोक. चेंडू जाईल डीप मिड विकेट एरियाकडे. एक्झिक्यूट केलेला हा फटका देतोय 6 धावा. षटकार. आता मात्र सद्गुड सिमेंट सप्लायची साईड थोडी वाढलेली आहे. ओटो रवींद्र म्हात्रे. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 16. षटक क्रमांक सुरू आहे. दुसरं अनिकेत ज्याचा फुलटॉस बॉल पडला होता. सुशांत त्याच्यासोबत यस सचिन मोरे ऑन फायर त्याच दिशेनं ठोकतो. यस, व्हेरी गुड स्ट्रोक. इट्स अ मॅसिव्ह अँड मॅग्निफिसेंट स्ट्रोक. 6 रन. सचिन मोरे है जिसने लगाए बैक टू बैक 2 छगे. वेरी गुड बैटिंग. बिल्कुल सराहना करनी पड़ेगी इस बल्लेबाज की. क्या छगे लगाए. ये तीसरा आएगा क्या. बिल्कुल इसका आपके पास उत्तरा
बिल्कुल जो सवाल पूछा था उठाया था और ये आया बैक टू बैक तीसरा छक्का। कारण मॅच चित्र पालटलं. नवीन गोलंदाज मैदानात येतोय सूरज भोईर. सूरज भोईर ऑन स्ट्राइक. जबरदस्त टोलेबाजी. ज्या पद्धतीनं बघा हवी होत चाललेला श्याम स्पोर्ट्स RA11 रोडपाली तिथे मात्र संदीप मोरेनं लगावलेले 3 षटकार. सचिन मोरे मिस टायमिंग स्ट्रोक. बॅट्समन सुशांत या खेळाडूचा मात्र सिली मिड ऑफ कडे अनिकेत होता. त्या ठिकाणी झेल फार दूर होता वाक्यापासून आणि त्यानंतर मात्र एक सिंगल मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या वाढली. आता 12-40 से समीकरण 11-39. आने वाली 11 गेंदे और 39 रनों की जरूरत. 39 रन्स टू विन रिमेनिंग 11 डिलिव्हरीज. 11 बॉल आणि 39 धावा. काय घडेल या मॅच मध्ये? प्रयत्न 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 सुरू आहे. गोलंदाज हा चेंडू पुन्हा एकदा सचिन मोरे साठी, परंतु इथे फटका फसलाय. इलिमिनेशन कमी राहिले या फटक्यामध्ये. एक्झिक्यूट पण चांगला होता परंतु फटका फसलाय. झेल टिपला जातो आणि इट्स अ बिग विकेट. सचिन मोरे बॅक टू डगआउट. तडाखेबंद आयोजन केलंय. आयोजन कमिटीचा मनाच्या अंतकणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. डेफिनेटली सागर, खरं तर ही मेहनत आहे. गेल्या 1 महिन्यापासून या आयोजनाची चर्चा होती. खरं तर हरीश केदारी, निखिल नाईक असेल या सर्वांनी एक स्वप्न पाहिलं होतं की आमच्या गावामध्ये एक चांगलं आयोजन व्हावं आणि हे स्वप्न सत्यात उतरलंय. हरीश केदारी तुमचं खूप चांगलं आयोजन. 3 दिवसीय आयोजन. खरं तर मी 3 दिवस देऊ शकलो नाही या स्पर्धेसाठी, परंतु आज फायनलच्या दिवसात आलो. खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळते. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडासा फ्लाय झालाय चेंडू, परंतु सहज मात्र एक टप्पा पकडलाय बबुलनं. बबुल पैसा वसूल म्हटलं जातो. ह्या रोडपाडी टीमचा एक अष्टपैलू खेळाडू. खूप चांगला पकडलेला हा चेंडू. इथे मात्र 2 धावा मिळाल्या. चेंडू आणि धावांचं अंतर आता येणारे चेंडू असतील 9 आणि जिंकण्याकरता 37 धावांची गरज. 9-37. खूप चांगला चेंडू खोलवर पतीचा फेकलाय सूरजनं. तिथे फक्त 1च धाव. कारण नॉन स्ट्राईकला न्यू बॅट्समन कुणाल आलाय. आता सुशांतला जे काय करायचं आहे तेच करावं लागेल. 3 गडी बाद झालेत. नेरे टीम अडचणीत आली आहे. महेश पाटील यांनी पॅक केलेला संघ श्रेया स्पोर्ट्स जय बजरंग नेरे. बॅटचा काहीचा खालचा कडा किनारा घेतला आणि इथे सिंगल रन्स. आता आव्हान फार दूर गेलंय. कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये. म्हणजे 37 धावा जुनी कराव्या लागतील 8 बॉलमध्ये. 8 चेंडू आणि 37 धावा. पुन्हा एकदा अगदी बॅटच्या पट्ट्यात येत नाही. बॅटची कडा घेतली जाते वारंवार सुशांतची आणि तिथे मात्र अडचणीत आलाय नेरे संघ. आत्मबलानं खेळावं लागेल. आत्मविश्वासानं खेळावं लागेल. कारण कठीण परिस्थिती आहे आणि कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यावर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होतं. त्याचं नाव आहे आत्मबल. परंतु इथे तर आत्मबल कुठेतरी मी म्हणेन खाळावलंय की काय नेरे टीमचं. करायचे आहेत आता 6 बॉलमध्ये तब्बल 37 धावा. मागचा मॅच सेम या अगोदर एक मॅच तुम्ही पाहिला असाल तसंच चित्र पाहायला मिळालं. 1 साइड मॅच झाला होता.
6 बॉल 37 लक्ष्य. परंतु संधी ज्या पद्धतीने सचिन मोरेनं ते 3 षटकार ठोकले तेव्हा काय वाटत होतं की नेरे टीम शिरकाव करतोय की काय, परंतु सचिन मोरेची विकेट गेली. नेरे टीम पुन्हा एकदा अडचणी. 6 बॉल 37. बिल्कुल जीएनएस ग्रुप के ओनर्स दिलीप जी छाबरिया इस मंच के ऊपर मैच का आनंद लुप्त उठाते हुए बैठे हैं. यस, काय चेंडू फेकलाय बघा, लेग स्टंप उघडलाय ब्लॉक हॉल मध्ये. असं वाटलं की फलंदाजाला वाईट बॉल होईल, परंतु आता विजयाच्या पूर्ण अशा मावळत असताना 5 बॉल आणि 37 धावा. इस ट्रॉफी में आज का लास्ट डे, फाइनल डे. बिरकावून दिला, वेळ निघून गेली आहे. विकेट आणि बघा आर्य 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली बबलूल. जर तुम्ही मॅच जिंकायला तर आलात, आता जवळजवळ 90% 99% तुम्ही जिंकलात, आणि जिंकलात तर तुम्हाला आर्य दत्ता शेठ मुंगाजी म्हणजे दत्ता शेठ मुंगाजी यांचे सुपुत्र यांच्याकडून तुम्हाला 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. दत्ता शेठ मुंगाजी अनेक संघांना पॅक करतायत. या परिसरामध्ये आम्ही नेहमीच पाहायचो केडीएच वाघिवलीवाडा संघाला ते अनेक वेळा पॅक करायचे. पॅक करत असताना पण त्यांना गणवेश का होईना गणवेश देखील पुरस्कृत करायचे. म्हणजेच या खेळाडूंसाठी खूप योगदान देताना दत्ता शेठ मुंगाजी यांना आम्ही पाहिलंय. आणि आज देखील श्याम स्पोर्ट्स रोडपाली आर्य 11 या नावानं खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकलात तर 2000चं बक्षीस मात्र मिळेल. इथे आता गरज आहे फक्त आपण बघितलं तर औपचारिकता, ओनली प्रोसिजर पेंडिंग इन मॅच. फक्त 2 बॉल विकेट आलेत, 4 बॉल बाकी. हा अगदी कव्हर ड्राईव्हचा खूप चांगला फटका, परंतु वेळ अगदी उशिराना का होईना परंतु हा फटका खेळलाय बॅट्समन प्रदेशनं चौकार. टू गो. मिस्टामिंग स्ट्रोक हवेमध्ये झेल, औपचारिकता बाकी. मॅच मध्ये कोणती मजा नाही अशा परिस्थितीमध्ये 2 चेंडूंचा इथे खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या दिशेने जाऊया. मॅच थोडा वन साइड होतोय. पाहुण्यांचं आवर्जून आपण उल्लेख करू. या व्यासपीठावर असणाऱ्या सर्व मान्यवरांचं स्वागत करू. आज औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी या व्यासपीठावर उपस्थित आहेत. या सर्वांचं आपण करूया स्वागत. फक्त एका बॉलचा इथे अनेक खेळ बाकी आहे. मॅच जवळजवळ या पूर्णपणे शिक्कामोर्तब झालाय. आर्य 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली. यानंतर मॅच आपण लगेच अनाउन्समेंट करूया. विनर वर्सेस विनर, अर्थातच 2-2 सामने जिंकणारे संघ तिसऱ्या विजयासाठी भिडतील. एका बाजूला यजमान पाहुणा संघ त्यांच्या विरोधात खेळेल, एका बाजूला यजमान संघ अर्थातच सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव आणि त्यांच्या विरोधात आर्य 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली. आणि रोडपाली संघ हा सामना जिंकतोय. दत्ता शेठ मुंगाजी यांचे 2000 रुपये देखील पटकावतोय श्याम स्पोर्ट्स आर्य 11 रोडपाली. हार्दिक अभिनंदन, हार्दिक आभार मानूया. नेरे टीम खरं तर जय बजरंग श्रेया स्पोर्ट्स या नावानं महेश पाटील यांनी पॅक केला होता, परंतु या स्पर्धेमध्ये अगदी त्यांचा खेळ थोडासा यशस्वीरित्या झाला नाही असंच म्हणावं लागेल. त्यामुळे या स्पर्धेला 4 षटकांचा मॅच. चला दोन्ही टीमचे संघ नाही घ्या, पारगाव आणि रोडपाली. पारगाव गावाचं मैदानाला सुशोभीकरण करण्यासाठी आणि आसन नव्हते ते आसनाची व्यवस्था